तर मित्रांनो बघूया आता समोर आहे सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा। मालवण बीचला पोहोचलोय आणि आता आम्ही इथनं बोटिंग करणार आहे। तर बोटिंग करताना बघूया काय एक्सपिरियन्स आहे। मला जाम भीती वाटते खरं सांगायचं म्हणजे, बोट म्हटलंच किती भीती वाटते मला। ते टायटॅनियम असं ते कुठले साधे असतं ते। मला छत्रपती शिवाजी महाराज की जय। मित्रांनो बघू शकता इथे विहीर आहे आणि ह्या विहिरीला गोडं पाणी आहे अजून पण। फक्त एवढी चप्पल मारला पन्नास इकडे 50 इकडे 50 दोन्ही 100 रुपये डायरेक्ट। हॅलो गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर मित्रांनो मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बोललो होतो की आपली ट्रिप जाणार आहे एका ठिकाणी, तर ते आम्ही कंटिन्यू करणार आहे ट्रिप। तर मागच्या ब्लॉगच्या शेवटच्या लिंकमध्ये असणार आहे। होय, एक नंबर दिसतोय। तर कंटिन्यू ब्लॉग बघा। आता मी चाललोय फिरायला अशा ठिकाणी। तर हे बघा विक्रम मोहिते पण आहे माझ्यासोबत बघा। आणि हे शर्ट मी तेच घातलं कारण काय माहिती आहे का, मी पण तेच घातलंय बघ। परवा शर्ट घातलं ना मी ते, कारण का कशासाठी, कारण का ते काय माहिती आहे का, एकच शर्ट माझ्या चांगला झाला चला आहे तेव्हा हे घातलं। दर टाइमला नवीन 5-5 शर्ट घेतो पण नाही मग ते हे माझं शर्ट आवडतं। 5-5 नाही घेत पण एक तरी घेतो। लुक बी काय बघ, इज्जत आहे पुली बघा असा फिरा। आणि तुम्हाला दाखवेन मी काय प्रवासात काय मजा येईल ती। सो कंटिन्यू बघा। मी जरा गाईज लोकांना सनसेट दाखवतो। हे बघ काय व्ह्यू आहे रे, वाव समोरचा व्ह्यू बघ। गुड मॉर्निंग यार। तर गाईज एवढा प्रवास करून आम्ही थांबलो इथं। हे बघा काय निघलं, व्ह्यू बघा पाठचा खतरनाक रे विक्रम। हे बरं वाटलं जरा बघून। काय बोल, ही नवीन सिस्टीम आहे। स्ट्रीप लाईट पण आहे विक्रम। हे बघ भारी रे, लाईट पण आहे प्रॉपर। बोल आता मी आहे ना, मी म्हणतो काय कुठला ते 5 स्टार हॉटेलमध्ये थांबल्यासारखं वाटतंय। वरती ओपनिंग एकदम खतरनाक दाखवलंय प्रॉपर मध्ये। आणि काय आहे बघा, इसका टॉयलेट एवढं स्वच्छ, व्ह्यू कसा येते ना, हॉटेलला नाही कुठला येत तसा। दाखव बघा ऑटोमॅटिक वरती दाखवत नाही। हा बघा हे पण ऑटोमॅटिक आहे। कैसे लोग रहते हैं यार। इथं हात चुकवायची मशीन चालू काय माहिती नाही, चालू दे। पहिले हात ओलं करूया ना, तेव्हा समजेल ना प्रॉपर ब्रो। काय घेतलं पेट्रोल पंपातला आहे ना, टॉयलेट एवढा खतरनाक आहे ना, नाद नाही करायचं। आपला भारत पेट्रोलियम आहे वाटतं। विक्रम कसा आहे आज 5 स्टारला पण नसेल एवढी आहे। तू गेलास आहे 5 स्टारला कधी? गेलाच नाही ना, मग कशाला सांगतो असं। 5 स्टारला कसं कम्पेअर करू नकोस, पण बेस्ट आहे। खतरनाक वाटतं पेट्रोल पंप। हे राजापूर फ्लेवर आहे का दोस्तों। इतना कुछ सफर करके हम इधर आए, किधर है कणकवली में पहुंचे। तर थंडी अजून पण लागते बघा। हे आंघोळ नाही सकाळी केलं वाटतं। आंघोळ केलीस ना संजय विक्रम, तू आंघोळ केलीस ना? आंघोळ न केल्यामुळे त्याला थंडी लागते। तिकडे हायवे बघा, हायवे सुसाट हायवे एकदम। तर नाश्ता वगैरे करू आणि मग बोलू। तर गाईज फायनली आम्ही पोहोचलोय बीचवरती। सो तुम्हाला व्ह्यू दाखवतो तिकडचा काय आहे तो। तारकर्ली बीचवरती आलोय आम्ही मालवणला। आणि इकडे बसला विक्रम मोहिते सुद्धा आहेत आणि तिकडे सुशीदादा आहे। आपण आणि जाऊया, चला दाखवतो तुम्हाला तिकडचा व्ह्यू। गाईज इथं आम्ही पोहोचलोय तारकर्ली बीच। कुठला बीच आहे रे? तारकर्ली बीच। सो हे बघा इकडचा असा काय व्ह्यू आहे। फुल एक्साइटेड विक्रम मोहिते। आता मी जाणार असं तो होणार भाई, बॅक साईडचा कॅमेरा चालू आपल्याला। अजून पाण्यात येणार नाही, मी पाण्यात नव्हतो सर, बाकी काही गोष्टी, पण व्ह्यू बघ खतरनाक ना। रे एकदम। आता कुठला गेला? सिंधुदुर्ग गेला, सॉरी
सिंधुदुर्ग मी बोलायला सिंधुदुर्ग किल्ला बोटिंग असतं ना बोटिंग मालवणवरनं बोट आहे मालवणवरनं मगाशी तू बोललात ना बीच तिथून बोट आहे तिकडे पाठी मग मी तर बाबा बोटिंग करू शकत नाही कारण का माझ्यात तेवढी बाबा बोटिंग करायची डेटिंग नाही पाणी सोडून मी कुठे उतरू शकतो बायल्या असं ठीक आहे मी बायला म्हणू शकतो ह्या गोष्टी मी बायला म्हणून मला तर काय हरकत नाही बायल्या पण नाही तर नाही वाघाच्या पुढे जाऊ शकतो पण ज्यादा नहीं हो गया तर मित्रांनो बघूया आता समोर आहे सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला बघा बघू शकता मित्रांनो जायला चान्स भेटला तर आम्ही नक्की जाणार आहे तिथे तर फायनली मित्रांनो आम्ही मालवण बीचला पोहोचलोय आणि आता मी जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला पाहायला सो तुम्हाला दाखवू मालवण बीचला पोहोचलोय आणि आता आम्ही इथनं बोटिंग करणार आहे तर बोटिंग करताना बघूया काय एक्सपिरियन्स आहे मला जाम भीती वाटते खरं सांगायचं म्हणजे मनात ना काय सांगू तुम्हाला रोजगार गेला असताना मोबाईल दाखवला असतं मला काय विषय होतो तो बोट म्हटलंच किती भीती वाटते मला ते टायटॅनियम असतं ते कुठले साध्य असतं ते तर स्वप्न होतं इथे यायचं भावा स्वप्न माझं पण मालवणला यायचं स्वप्न होतं भरपूर अचानक भयानक भावाला आणि मला मालवणला यायचं भरपूर इच्छा होती म्हणजे पहिल्यापासून मालवणला फिरायची इच्छा भरपूर होती म्हणजे मालवणला यायचं मी मालवणला यायचं पण ते बीच वगैरे फिरायला भेटायचं नाही ना त्याच्यामुळे आता आमचा योग आलेला आहे तर तुम्हाला दाखवू काय विषय आहे तो बरोबर की नाही ब्रो तर संपूर्ण ब्लॉग बघा दाखवा मी तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये काय काय दाखवता येईल तेवढा दाखवायचा प्रयत्न करू आपला विक्रम भाऊ कुठे इकडे बोट वगैरे मालवण जेटी मित्रांनो तिकीट भेटतात बोटीची तर मित्रांनो आपली बोट इकडे लागणार आहे कुठेतरी बघूया कुठे लागते मला छत्रपती शिवाजी महाराज की जय तर काय फायनल आम्ही बोटीत बसलोय खाली टाकला पाण्यात इकडं बाहेर नको अँगलच्या असं काय बोटीचं इंजिन चालतंय खरं सांगू जाम बायल्या ही एक बोट चालली रिटर्न हा एक मध्ये पॉइंट आहे आणि इकडे आहे किल्ला जिथे याचं माझं स्वप्न होतं सो गाईस फायनली आम्ही पोहोचलोय किल्ल्यावरती म्हणजे अजून बाहेरच आहे पण ते आले जवळ फायनली आपण पोहोचलो किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाईस फायनल आम्ही पोहोचलोय सिंधुदुर्ग किल्ला मालवण छत्रपती शिवाजी महाराज कसे आले इथे आणि आम्ही इथे बोटीने यायला घाबरतोय प्रयत्न कमी जागा होती असे पूर्ण सिंधुदुर्ग किल्ल्याला 4 ते 5 फुटाच्या अंतरावर हे झरोके पाहायला मिळतात दरवाजाच्या अगदी गोल आकर्षकी भिंत हा बुरुज आहे या बुरुजाची रचना का करण्यात आली म्हणजे बाहेरून कितीही प्रचंड मोठा तोफेचा चालला झाला तर थेट दरवाजापर्यंत तोफेचा गोळा पोहोचू नये म्हणून हा बुरुजाची ही रचना आहे दरवाजाच्या अगदीत एक बुरुज आहे बुरुजाच्या बाजूने ते दुसरा बुरुज आहे 2 बुरुज असल्या कारण बाहेरून येणारी जागा उजव्या साईडच्या रुंदीला कमी आहे आणि किल्ल्यातून बाहेर निघणारी जागा उजव्या साईडच्या रुंदीला जास्त आहे तर मित्रांनो हे म्युझियम आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती बनवलेलं तर असं काय आहे म्युझियम त्याच्यामध्ये सर्व काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं साहित्य
महादेव मंदिर. मित्रांनो बघू शकता इथे विहीर आहे आणि ह्या विहिरीला गोडं पाणी आहे अजून पण. साखर विहीर म्हटलं जातं हिला. इथं बघू शकता तुम्ही इथे विहीर आहे. जास्त जवळ जाऊ नको. हे बघा अशी काय आहे विहीर. हे वरतून जायला पण आहे तिकडून. तर फायनली गाईज आम्ही निघालो इथून किल्ल्यावरून. फायनली निघालो आम्ही इकडून किल्ल्यावरून. हे बघा बघू शकता तुम्ही. हे बघा पाणी बघा इकडून जवळ एकदम. इकडं सुशील दादा बसला आणि इकडे मी आहे आणि इकडं इकडे बघा विक्रम इकडं पण आहे नाही बघा इकडं पण. समोरचा व्यू बघू शकता. बघा विक्रम मोहित इकडे फोटो पण काढतात बघा. ते बघा तिकडे स्काय डायव्हिंग पण झालं आहे बघा. स्काय डायव्हिंग काय जाम घाबरलोय मी. घाबरलोय जाम. जेवढा घाबरलोय ना मजबूत घाबरलोय बघा. इकडे हलते बघा बोट. मित्रांनो हे बघा स्काय डायव्हिंग बघू शकता. हे बघा हे बघा हे बघा स्काय डायव्हिंग. आता प्रॉपर हो स्काय डायव्हिंग बघ. ते आज चाललंय ना वरती स्काय डायव्हिंगला जाय. हे बघ प्रॉपर आहे एकदम. अरे दाखवा. अरे अरे हलते बघते कोटी. हे बघा हे बघा बघा हे बघा बघू शकता स्काय डायव्हिंग. अशा प्रकारे केली जाते स्काय डायव्हिंग. हे बघा इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे आणि इकडे पण स्काय डायव्हिंग चालू आहे आणि इकडे आम्ही आहे. गाईज जाम जाम म्हणजे जाम घाबरलो. ते बोट आम्हाला सोडलं ना. काय होतं ते परमेश्वर आम्ही आलो बसलो होतो आतमध्ये. तर फायनली गाईज आम्ही पोचलोय इकडे परत. तर चला भेटू पुढे. जाम घाबरलो. अशी वाकत होती ना बोट. एवढा घाबरलो होतो ना. बेकार एक्सपिरियन्स घेतलाय मी. बेकार एक्सपिरियन्स. कसे बा बोटीतनं प्रवास करतात देवाच ठाऊक. आता आम्ही आलोय रॉक गार्डन जे काही मालवणमध्ये आहे. सो जाताना फोटो काढतो तुम्हाला दाखवतो. भारी बनवलं गेले बघा. तर मित्रांनो आता आम्ही आलोय कुणकेश्वरमध्ये. तर आम्ही दाखवतो तुम्हाला दर्शन वगैरे घेतो आणि मग दाखवतो बाहेरचा व्ह्यू बघा. आणि इकडे लागूनच समुद्र आहे खतरनाक एकदम. तुम्हाला दाखवतो तिकडचा व्ह्यू. काय मंदिर वाटते ते जबरदस्त. तर बघा असा काय व्ह्यू आहे इथला. या साईडला बरोबर समुद्र आहे लागूनच. बघा इकडे. तर मित्रांनो आमचं दर्शन वगैरे झालंय आणि बघा इकडे. तर गाईज असं काय आहे कुणकेश्वर मंदिर. बघा इकडचा व्ह्यू. आमचं दर्शन वगैरे करून झालंय आणि हे बघा व्ह्यू बघा. इकडे लागूनच समुद्र आहे आणि ह्या साईडला मंदिर आहे. खूप छान आणि सुंदर शब्द आहे. इकडे विक्रम मोहिते फोटोशूट करतायत. समोरचा व्ह्यू बघूया तुम्ही. असा काय आहे व्ह्यू बाहेरचा. हे बघा मंदिर बघा मित्रांनो. बघा पवन चक्की आहे बघ. व्ह्यू बघ समोरचा. क्लास मध्ये खतरनाक व्ह्यू ना. पवन चक्की काय विषय काय ब्रो. तर गाईज ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इकडे बघू शकता प्रवास करून दमलाय नाही. हे गेले 2 तास झोपून आले. मी झोपलो विषय. तर हां साहेब सकाळपासून लागत कामं पण भरपूर केलं. गाडी मीच चालवली तशी. बोट पण ह्यानं चालवलं गाडी पण ह्यानं चालवलं. त्याच्यामुळे काय भावानं पाण्याला हा लय घाबरतो. तो विषय बघितला नाही. तो विषय सांगितलाय मी ब्लॉग. कमेंट पण दमला बघा. बाई माणसंच फक्त पाण्याला घाबरू शकतात. ठीक आहे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.
नाहीतर काय पाण्याचा अंदाज नाही येतला भावा. ठीक आहे, मिलेंगे अगले ब्लॉग में. तब तक के लिए